नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वात अगोदर सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. बघा, मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील आता शेवटचा गुरुवार लवकरच येणार आहे. शेवटच्या गुरुवारी आपण या व्रताची सांगता उद्यापन करत असतो. आता उद्यापन आपल्याला किती तारखेला करायचं आहे, शेवटचा गुरुवार कधी असणार आहे, शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे का, अमावस्या असेल तर उद्यापन कधी करावं, त्याचप्रमाणे किती महिलांना घरी बोलवायचं, किती कुमारिका बोलवायच्या, या दिवशी उद्यापन कसं करायचं, नैवेद्य कोणता दाखवायचा, त्याचप्रमाणे ज्या महिलांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म असेल, अडचण असेल किंवा अचानक काही प्रॉब्लेम झाला, मग त्यांनी उद्यापन कधी करायचं किंवा त्या दिवशी कसं करायचं, याविषयीची अगदी थोडक्यात आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, तरी देखील आपण संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. माझी व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी नमः नक्की लिहायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देतात, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. तर ह्या व्हिडिओला देखील त्याचप्रमाणे तुम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे आणि ही माहिती आवडली तर इतरांना देखील तुम्हाला शेअर करायची आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार बघा, 18 डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आला आहे. आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील व्रताच्या उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी करायचं असतं. आपण हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करत असतो आणि ह्या व्रताचं उद्यापन आपल्याला शेवटच्याच गुरुवारी करायचं असतं. त्यामुळे आपल्याला हे उद्यापन 18 डिसेंबरच्या गुरुवारी करायचं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की या दिवशी अमावस्या कॅलेंडरमध्ये दाखवलेली आहे की या दिवशी अमावस्या प्रारंभ होत आहे, मग गुरुवारी अमावस्या आहे का? तर बघा, 18 डिसेंबरला गुरुवारी अमावस्येचा प्रारंभ हा उत्तर रात्री 4:51 होणार आहे. 4:59 होणार आहे. उत्तर रात्री म्हणजे या वेळेस दुसरा दिवस लागत आहे. शुक्रवारी पहाटे 4:59 ही अमावस्या लागणार आहे. त्यामुळे अमावस्या ही शुक्रवारी असणार आहे आणि ही अमावस्या शनिवारी 20 तारखेला सकाळी 7:12 समाप्त होणार आहे. म्हणजेच गुरुवारी 18 तारखेला कोणत्याही प्रकारची अमावस्या नाही. आपण सर्वजण या दिवशी आपल्या व्रताचं उद्यापन बिनधास्त करू शकतात. मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठी पवित्र महिना मानला जातो. प्रत्येक विवाहित महिला आपलं सौभाग्य अखंड राहावं, आपल्या घराची, कुटुंबाची प्रगती व्हावी, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद अखंड राहावा, लक्ष्मी स्थिर राहावी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी हे व्रत करत असतात. अगदी भक्तिभावाने हे व्रत करत असतात आणि म्हणूनच आपल्याला ह्या व्रताचं उद्यापन देखील तेवढ्याच भक्तिभावाने करायचं असतं. आता उद्यापन आपल्याला 18 तारखेला गुरुवारी करायचं आहे, हे पक्क झालं. दुसरं म्हणजे उद्यापन कसं करायचं. आता उद्यापन करण्यासाठी या दिवशी बघा, माता लक्ष्मीचा अतिशय आवडता दिवस म्हणजे गुरुवार आहे आणि आपण अगदी भक्तिभावाने माता लक्ष्मीचं हे व्रत करत असतो. तुम्हाला जरी इतर गुरुवारी ह्या गोष्टी करायला शक्य झाल्या नाही तरी आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. त्या म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे, घराचा मुख्य दरवाजा, उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. छोटी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे. हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. सकाळी आपल्याला शक्य झाल्यास दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला एक पंती प्रज्वलित करायची आहे. पंती खाली आपल्याला एक प्लेट ठेवा किंवा थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावर आपल्याला ही पंती ठेवायची आहे आणि लक्ष्मीची पावलं काढून आपल्याला उंबरट्याची हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप ओवाळून पूजा करायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. त्याचप्रमाणे घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं आणि घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. त्यानंतर आपण पहा, गुरुवारी फरची शक्यतो पुसत नाही, त्यामुळे आपण बुधवारी फरची पुसून घ्यायची आहे. फरची पुसताना फरची पुसायच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, जाड मीठ, गोमतीर, थोडा लिंबाचा रस या गोष्टी टाकून आपल्याला
फरची पुसून घ्यायची आहे. शक्य झाल्यास एक कापडाची वडी कुस्करून या पाण्यात तुम्हाला टाकायची आहे. गुरुवारी तुम्ही घरात झाडलोट करून आपल्याला थोडंसं पाणी घेऊन त्यात थोडीशी हळद, थोडंसं गोमतीर पाणी टाकून हे पाणी तुम्हाला संपूर्ण घरात स्प्रिंकल करायचं आहे. आता यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या यथाशक्तीने पूजा मांडणी करायची आहे. मग तुम्ही पूजा मांडणी करून छान सजावट करू शकतात, फुलांची आरस करू शकतात, पणत्या समई प्रज्वलित करू शकतात. या दिवशी उद्यापन आपल्याला संध्याकाळी करायचं असतं. म्हणजेच तिन्ही सांची जी वेळ असते, लक्ष्मी येण्याची जी वेळ असते, त्या वेळेत आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन करण्यासाठी आपल्याला ज्या महिला बोलवायच्या आहेत, या महिला कमीत कमी तुम्ही 5, 7, 9, 11 या पद्धतीने बोलावू शकतात. तुम्हाला 9, 11 महिला मिळाल्या नाही तर कमीत कमी 5 महिलांना तुम्ही घरी बोलावून तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात. मग यामध्ये तुम्ही कुमारिका देखील बोलावू शकतात. 5 किंवा 2 कुमारिका तुम्ही बोलावल्या तरी चालतील. 5 महिला 2 कुमारिका असं बोलवल्या तरी चालणार आहे. आता बऱ्याच जणांचे कमेंट्स असतात की आमच्याकडे महिला येत नाही किंवा आमच्याकडे महिलाच नाही किंवा आमच्याकडे महिलांना सांगितलं तरी महिला येत नाही. मग अशा वेळेस त्यांनी उद्यापन कसं करायचं? ज्यांना एक पण महिला मिळाली नाही किंवा बोलवता आली नाही त्यांनी उद्यापन कसं करायचं? आपण हे व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. आता तुम्हाला 5, 7, 9 कुमारिका महिला बोलवायच्या आहेत. जर का मुलींनी हे व्रत केलं असेल, कुमारिका मुलींनी व्रत केलं असेल तर मग त्यांनी हळदी कुंकवासाठी कुमारिका मुलींनाच तुम्हाला बोलवायचं आहे. 5, 7 कुमारिका तुम्ही बोलावून हे उद्यापन करू शकतात. आता या दिवशी आपण ज्या महिला बोलावतो ना, यांना लक्ष्मी स्वरूप आपल्याला मानायचं असतं आणि लक्ष्मी स्वरूप मानूनच यांची पूजा आपल्याला करायची असते. साक्षात आपल्या घरात लक्ष्मी आली आहे असं समजून यांना घरी बोलवायचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही त्यांचं पाय धुवण करू शकतात. त्यांनी पूजेला नमस्कार केल्यानंतर आपल्याला या महिलांना हळदी कुंकू लावायचं आहे. आपण जी महालक्ष्मी व्रताची कहाणीची पुस्तिका आणली असेल, ही पुस्तिका त्यांना द्यायची, पान सुपारी द्यायची, यावर एखादं फळ, एखादं फूल आपल्याला द्यायचं आहे. तुम्हाला जर का एखादी भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही आवर्जून एखादी भेटवस्तू या महिलांना देऊ शकतात. त्यानंतर एखादं फूल किंवा गजरा देऊ शकतात. याचबरोबर तुम्ही त्यांना थोडंसं दूध तुम्ही त्यांना देऊ शकतात प्यायला. जी महिला येईल तिच्यासाठी तुम्ही एका पातेल्यात गोड दूध उकळून ठेवू शकतात. हे दूध त्यांना तुम्ही प्यायला देऊ शकतात किंवा प्रसाद म्हणून खडी साखर तुम्ही त्यांना देऊ शकतात. यानंतर या आलेल्या महिलेचे आपल्याला पाया पडायचे आहे. मग ती वयाने मोठी असू द्या किंवा लहान असू द्या, लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला तिच्या पाया पडायच्या आहे. या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. कुमारिका असेल तर कुमारिकेला तुम्ही पुस्तक नाही दिलं तरी चालेल, फक्त तिला हळदी कुंकू द्या, एखादं फळ, एखादं फूल, एखादा गजरा, एखादी भेटवस्तू आणली असेल तर ती, आणि घरात तुम्ही जर का काही खायला केलं असेल तर तो पदार्थ त्यांना देऊन कुमारिकेची देखील तुम्हाला पाया पडायचे आहे. काही ठिकाणी 5, 2 सुवासीन महिलांना जेव घालण्याची पद्धत असते किंवा कुमारिका तुम्ही जेव घालू शकतात. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही 1, 2, 5 कुमारिका सुवासीन महिला घरी बोलावून त्यांना तुम्ही जेवायला बोलावून त्यांना एखादी भेटवस्तू देऊ शकतात. आता हे झालं उद्यापन कधी करायचं आणि कसं करायचं. त्याचप्रमाणे जर का एखाद्या महिलेला या दिवशी अचानक मासिक धर्माला अडचण आली तर मग उद्यापन कसं करायचं? जर का मासिक धर्म आला तर तुमच्या घरात जर का इतर व्यक्ती असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं पूजा मांडणी करून घ्या, व्रताची कहाणी वाचून घ्या, तुम्ही मोबाईलवर श्रवण करा. त्यांच्याकडनं तुम्ही संध्याकाळी नैवेद्य आरती करून घ्या, काहीतरी गोडाचा प्रसादाचा नैवेद्य त्यांच्याकडनं दाखवून घ्या आणि घरी काही महिलांना किंवा कुमारिकांना बोलावून किंवा अगदी 2 सुवासीन महिलांना बोलावून त्यांच्या हातून तुम्ही तुमचं उद्यापन करून घेऊ शकतात. मुलगी असेल तर मुलगी उद्यापन करू शकते. जर का पुरुष असेल तर पुरुषांनी महिलांच्या हातावर हळदी कुंकू देऊन आणलेल्या वस्तू देऊन तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करून घेऊ शकतात. परंतु तुम्हाला मग त्या दिवशी बाजूला बसावं लागेल. घरात कशालाच शिवताशिव करता यायची नाही, स्वयंपाक वगैरे तुम्हाला काहीच करता यायचा नाही. दुसरं म्हणजे घरात जर का कोणीच करण्यासारखं नसेल किंवा काही ठिकाणी पुरुष मंडळी असतात परंतु अजिबात देवधर्म करत नाही किंवा थोडा पण इंटरेस्ट दाखवत नाही, मग अशा वेळेस तुम्ही नाइलाजाने त्या दिवशी तुम्ही उपवास फक्त करायचा आहे. पूजा मांडणी वगैरे उद्यापन तुम्ही काहीच करू नका आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौषमध्ये जो गुरुवार येतो त्या गुरुवारी तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात. बघा, ज्यावेळेस आपल्याला नाइलाज असतो त्यावेळेस आपण
पौष महिन्यात येणाऱ्या गुरुवारी आपल्या व्रताचं उद्यापन करू शकतो। उद्यापन, पूजा, मांडणी याच पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी करायची आहे। दुसरं म्हणजे उद्यापनाच्या दिवशी स्वयंपाक काय बनवायचा, तर या दिवशी आपल्याला सात्विक भोजन बनवायचं असतं। मग यामध्ये तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकतात किंवा वरण, भात, भाजी, चपाती, एखादा गोडाचा पदार्थ या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक हा करू शकतात। आपल्याला स्वयंपाक हा सात्विकच बनवायचा आहे। आता ज्या ठिकाणी मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास केले जात नाही परंतु गुरुवार आहे अशा ठिकाणी चुकूनही या दिवशी मांसाहार करू नका। बघा, जरी तुम्ही उपवास, व्रत, उद्यापन करत नसला तरी चुकूनही या दिवशी मांसाहार आपल्याला बनवायचा नाहीये। त्यानंतर महिला किती बोलवायच्या हे झालं, मासिक धर्म झाला, आता सुतक। जर का सुतक असेल, आता सुतक हे काही सांगून येत नाही। अचानक सुतक पडलं तर तुम्हाला सुतक फिटेपर्यंत पूजा करता येत नाही, त्यामुळे आपल्याला गुरुवारचं उद्यापन देखील करता येणार नाही। ज्यावेळेस तुमचं 10 दिवसांचं, 12 दिवसांचं, 13 दिवसांचं जे काही सुतक असेल ते फिटेल, त्यानंतर येणाऱ्या गुरुवारी तुम्ही याच पद्धतीने तुमच्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की सुतकात आम्ही इतरांकडनं उद्यापन करून घेऊ शकतो का? तर बघा, आपल्याला सुतक पडल्यानंतर आपल्याला देवपूजाच ही करता येत नाही, मग उद्यापन तुम्ही कसं करू शकतात? एक वेळेस मासिक धर्म असेल तर आपण बाजूला बसून घरातील इतर व्यक्तींकडनं आपण उद्यापन करून घेऊ शकतो। आता यानंतर काही प्रश्न असतील की आम्हाला त्या दिवशी बाहेरगावी जायचं आहे, आम्ही प्रवासात आहे, उद्यापन करता येणार नाही, तर याविषयीची माहिती पाहिजे असेल तर याविषयी वरचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे जाऊन तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। यानंतर आता ज्यांना एकही महिला मिळणार नाही, मग त्यांनी काय करायचं? तर बघा, मग अशांसाठी देखील एक उपाय तुम्ही करू शकतात। तो म्हणजे तुम्हाला जर का कुमारिका महिला मिळाल्याच तर तुम्ही आवर्जून त्यांना बोलावून तुमच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। परंतु जर का कोणी येतच नसेल, महिला नसेल, तर तुम्ही अगदी एक सुवासीन महिला जरी बोलावली ना तरी चालणार आहे। तुम्ही एक सुवासीन बोलावून तिची ओटी भरा, तिला हळदी कुंकू द्या, तिचा आदरातिथ्य करा आणि तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात। ज्यांना एकही महिला मिळणार नाही, मग त्यांनी काय करायचं? मग अशा वेळेस तुम्ही आपल्या घरात असलेल्या माता लक्ष्मीची, मग फोटो असू द्या, मूर्ती असू द्या, माता लक्ष्मीची तुम्ही ओटी भरायची आहे। ओटी भरण्यासाठी तुम्ही ब्लाऊज पीस, खण, नारळ, आपण ज्या सौभाग्य अलंकाराच्या वस्तू घेतो त्या वस्तू, गहू, तांदूळ घेऊन तुम्हाला ओटी भरायची आहे। आणि नंतर ही ओटी किंवा हे सामान तुम्ही एखाद्या मंदिरात ठेवू शकतात किंवा एखाद्या गरजू महिलेला तुम्ही देऊ शकतात। या पद्धतीने तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन हे करू शकतात। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमो नमः नक्की लिहा। अखंड तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल। धन्यवाद।